मी परभणीकरांना ह्या ठिकाणी हा महापौर पद समर्पित करतो. परभणीकरांचं मनापासून स्वागत करतो की परभणीकरांनी न भूतो न भविष्यती पहिली वेळस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला भरभरून मदत केली आणि त्याच माध्यमातून आज परभणीचा महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झाला आणि या ठिकाणी उपमहापौर काँग्रेसचा झाला. चंद्रपूरला घडलेल्या घटनेनंतर काही तर्कवितर्क लोक लावत होते, आपल्याला या संधीचा काही फायदा घेता येतोय का असे प्रयत्न करीत होते. पण परभणीतली काँग्रेसची जी काही टीम आहे आणि आमची टीम, आम्ही खासदार आमदार आमचे पदाधिकारी, आमच्यामध्ये चांगल्या प्रकारचं ट्युनिंग होतं, चांगल्या प्रकारचे समन्वय होता आणि ते कुठेही तडेला जाणार नाही याची आम्ही ठिकाणी खात्री घेतली होती. आणि आम्ही सगळ्या जणांनी मिळून बाहेर काय झालं याच्याकडे बघायचं नाही. आपल्या शहरामध्ये आपण निवडणुकीपूर्व आपण युती केलेली होती, त्यामुळे ही युती अस्तित्वात ठेवून भविष्यात चांगलं काम करून या परभणीकरांनी जो दिलेला आपल्याला प्रतिसाद आहे, त्यांनी जे आपल्याला मतदानाच्या रूपाने दान दिलेलं आहे, त्या दानाचं उत्तरदायित्व स्वीकारून परभणीतल्या सगळ्या ह्या महापालिका क्षेत्रात येणाऱ्या नागरी सुविधा त्या नागरिकांना पुरवणं याला आम्ही प्राधान्यक्रम देणार आहोत. आपल्याला या निमित्तानं सांगतो. सत्ताधारी भाजप आहे, आपल्याला निधी कसा मिळेल, कसं आपण हे महापालिकेचं काम महापालिकेला सत्ता त्यांना पैसे द्यावं लागतील. ठीक आहे, थोडं कमी जास्त होईल, त्यांच्या सत्ता असलेल्या महापालिकेला जास्त देतील, आम्हाला कमी देतील, द्यावं तर लागेल. शेवटी इथेही माणसं राहतात. इथं भाजपला मतदान करणारे माणसं नाहीत का? फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात करणार आहेत, काँग्रेसला करणार आहेत का? इथं भाजप लढली, राष्ट्रवादी लढली, जे आता आमच्या विरोधात आहेत आज, तर त्यांच्या युवकांनी मतदान दिले त्यांना, मग पैसे त्यांना महापालिकेत द्यावंच लागतात. आणि ते आम्ही आणि बघा, शेवटी निवडणुका ह्या राजकारण हे निवडणुकीपुरतं असते. निवडणूक संपल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आम्ही या जिल्ह्याचे खासदार आहेत, या ठिकाणचे आमदार, या परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे आमच्या क्षेत्रामध्ये येणारी ही महापालिका ह्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयी दूर करणं, त्यांच्या सगळ्या अडीअडचणी दूर करणं, त्यांच्या नागरी समस्या सोडवणं हे आमची जशी जबाबदारी आहे, तसं जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री असतील, या सगळ्याची नैतिक जबाबदारी आहे. या शहरात राहणाऱ्या नागरिकांना आपण न्याय देण्याची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे. शेवटी परभणीकर हे उपेक्षित आहेत. हा मागासलेला भाग म्हणून आपला परभणी जिल्हा महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. तर अशा ह्या मागासलेल्या जिल्ह्याला प्रशासनातल्या शासनातल्या सगळ्या लोकांनी उदाहरणार्थ मदत करावी, अशा स्वरूपाची मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, आपण पाहिला असता महापौरच्या निवडीच्या वेळेस मुस्लिम नगरसेवक एकीकडे दिसले, हिंदू नगरसेवक, पण परभणीमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र दिसले. काय भावना वाटतं, कसं पाहतायचं? बघा, महापालिकेची निवडणूक लढताना आम्ही हिंदू मुस्लिम सगळे एकत्र भरून लढलो. तुम्ही बघितलं असेल, लोकसभेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम बांधवांनी, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असताना आम्हाला त्यांनी कुठेही मनात संकोच न ठेवता उदाहरणार्थ लोकसभा आणि विधानसभेला मदत केली. आणि आता आम्ही त्यांचा महापौर केला तर त्याच्यात काही वेगळं नाही. त्यांनी दाना रूपानं आम्हाला दोनदा मदत केली, आम्ही त्यांचा महापौर करून आम्ही त्याची परतफेड केली. शेवटी समन्वय हे दोघांनी साधला पाहिजे. ह्या ठिकाणी आम्ही सगळेजण सोबत आहोत, कारण परभणी पॅटर्न हा अख्ख्या महाराष्ट्रात राबला पाहिजे, मी या मताचा आहे. आम्ही इथं एमआयएमला वाव मिळू दिला नाही. मुस्लिम बांधवांचं मी मनपूर्वक स्वागत करेन की परभणीतल्या मुसलमानांनी एमआयएमला ह्या ठिकाणी वाव दिला नाही, काँग्रेसला वाव दिला, राष्ट्रवादीला वाव दिला, पण ह्या ठिकाणी मशालीला सुद्धा वाव दिला, परंतु एमआयएमला दिला नाही. तर त्यांनी ओळखून घेतलं की एमआयएम ही आपली नाहीये, ही भाजपची बी टीम आहे. आणि म्हणून परभणीकरांनी काँग्रेसला प्राधान्य दिलं, मशालीला प्राधान्य दिलं, बाकी इतर पक्षाला दिलं, पण एमआयएमच्या पाठीशी परभणीकर गेले नाहीत. त्याबद्दल परभणीतल्या सर्व मुस्लिम बांधवांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. भाजपच्या हिंदू मुस्लिम राजकारणाला कुठेतरी हा चेकमेट आहे का? आणि हा पॅटर्न महाराष्ट्रात राबला पाहिजे. हा मतदान करणारा जो वर्ग आहे, यांनी जरा हुशारीने जर मतदान केलं तर भाजपचे जे मनसुबे आहेत ते सगळे धुळीला मिळतील. तुम्हाला सांग, हिंदुत्व आणि मराठी हिंदुत्व काय हिंदुत्व, भाजपानं एमआयएमची मदत घेतली, 2 ठिकाणी एमआयएमला मदत केली. भाजपने हिंदुत्व सांगू नये आम्हाला. आम्ही खरे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवून दिलेली आहे हिंदुत्वाची, आम्ही त्याच्याशी बांधील आहोत. परंतु आम्हाला बाळासाहेब हे नाही शिकवलं की रोज उठलं की मुसलमानाला भांड, बिस्तानीला भांड, हे नाही. बाळासाहेब म्हणायचे, जो या भारतात राहतो, या हिंदुस्थानात राहतो, तो हिंदुस्थानी, तो मराठी, आणि जो देशाचा विरोध करतो तो देशद्रोही, अशी भूमिका बाळासाहेबांची होती. आम्ही रोज उठलं की मुसलमान असा मुसलमान तसं कधी म्हणलो नाही, म्हणणार पण नाही, कारण मुसलमान काही या देशातले नागरिक आहेत. आपण जसे या देशातले नागरिक आहोत तसेच मुस्लिम समाज सुद्धा या देशातला नागरिक आहे. त्यांचं सुद्धा आपल्या देशामधल्या अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये योगदान आहे. त्यामुळे त्यांना निग्लेक्ट करता येणार नाही.
त्यामुळे लोकसभेला, विधानसभेला आणि आता महापालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम समाज जसा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत राहिला, तर त्याचं फळ, त्याची उत्तरदायित्व आम्ही या ठिकाणी त्यांना सय्यद इक्बालच्या रूपानं महापौर देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न केलाय. भविष्यामध्ये आता 2.5 वर्षानंतर दुसरा महापौर होईल, त्यावेळेस आमचं हिंदू समाजातला होईल. त्यामुळे कुठेतरी एक अंडरस्टँडिंग ठेवली पाहिजे. तरुण उमेदवार आपण दिला, मुस्लिम चेहरा असला तरी तरुण यासाठी दिलाय की चांगलं काम करेल, थोडा तो शिकला सवरलेला आहे, सगळ्याला जाणून घेणारा आहे आणि चांगल्या प्रकारचं काम करेल अशी अपेक्षा आहे. तर शेवटी बघा, आम्ही पहिले महाशिवपुराण कथा घेतली होती, ती जागा त्यांचीच होती. त्यांनी त्यावेळेस विचार केला का की इथं मुसलमानाच्या कार्यक्रमाला, हिंदूच्या कार्यक्रमाला आपण मुसलमान जागा द्यावी का? त्यांनी नाही विचार केला ना. मी बागेश्वर धामची कथा घेतली, आपले प्रदीप मिश्रा महाराजाची कथा घेतली. दोन्ही वेळेस त्यांनी आपल्याला जागा द्या. कधी हे सगळे गुणानुबंधाचे संबंध असतात. ज्या गावात राहतो, ज्या गल्लीत राहतो, राष्ट्रवादी कांग्रेस का एक नगर सेवक छूट गया, एक सैयद इकबाल के फेवर में उसने अरे वोट डाला. अब वो नगर सेवक कौन, वो अभी तक मालूम नहीं है. वो हो सकता है कि विजय जाम कर, आता इथं जवळचे आमदार का साडू है, त्यामुळे त्याला जवळ खरीद ले, उसके अलावा दूसरा कोई फुट ही नहीं सकता. समजून घेणारा तो जो माणूस असतो त्याला आपण सुद्धा कोई उखाड़ भी नहीं सकता. पैसे वाले लोग हैं सब, त्याला आम्ही समजून पैसों का देवा